श्री गणेशाचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत राहोत आणि तुम्हाला यशाची नवीन शिखरे गाठण्यासाठी मदत करोत. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान विष्णूंचे अनंत रूप तुम्हाला सर्व अडथळे दूर करून सुखी व समृद्धी जीवन देवो. ओम नमो भगवते वासुदेवाय. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशी असंही म्हणतात. या दिवशी गणपती विसर्जन असतं, तसेच अनंताची पूजा केली जाते. या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात. अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही किंवा कधी संपणार नाही, आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती. अनंताच्या पूजेत 14 गाठी असलेला लाल रंगाचा रेशमी दोरा पुसतात. पूजेनंतर दोरा स्त्रियांनी आपल्या डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा असतो. श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र आणि मंजिरी वाहून त्यांची पूजा करायची आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या 14 नावांचे स्मरण केले जाते. भगवान विष्णूंची 14 नावे अशी आहेत: अनंत, ऋषिकेश, पद्मनाभ, माधव, वैकुंठ, श्रीधर, त्रिविक्रम, मधुसूदन, वामन, केशव, नारायण, दामोदर, गोविंद, श्रीहरी. अनंताच्या 14 गाठी म्हणजे 14 जगांचे प्रतीक असं सुद्धा म्हटलं जातं. भगवान विष्णूंच्या 14 जगांची नावे अशी आहेत: ताल, अटल, विटाळ, सुतल, तलताल, रसातल, पाताळ, भुवः, स्वाह, जन, दृढता, सत्या, मह. हा 14 गाठींचा पवित्र धागा हातावर बांधल्यामुळे आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारची भीती किंवा अडथळे येत नाही असं मानलं जातं. भगवान विष्णू आपल्या भक्तांची रक्षण करतात, म्हणून याला रक्षासूत्र असंही म्हटलं जातं. वर्षभर हा दोरा जर हातामध्ये ठेवणं शक्य नसेल तर तो एखाद्या डबीमध्ये किंवा देव्हाऱ्यात आपण ठेवून त्याची पूजा सुद्धा करू शकतो आणि पुढच्या वर्षी या दोऱ्याचं विसर्जन करायचं असतं. पूजा करून झाल्यानंतर आरती करायची आहे. शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम म्हणावे, नाहीतर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम अनंताय नमः असा जप करावा. आता आपण अनंताची कथा काय आहे ती ऐकूया. श्री गणेशाय नमः. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी करावयाच्या अनंत व्रताची माहिती आणि कथा काय आहे त्यात आपण पाहूया. पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने त्यांना राज्यवैभव प्राप्त व्हावे म्हणून अनंत व्रत करावयास सांगितले. तो म्हणाला, सृष्टीत अनंत रूपाने व्यक्त असलेल्या शेषशाही नारायणाला अनंत म्हणतात. हे माझेच व्रत जो करतो त्याला सर्व अभिष्टे प्राप्त होतात. कृतयुगात सुमंतू नामक वसिष्ठ गोत्री ब्राह्मण होता. भृगुकन्या दीक्षी ही त्याची पत्नी. त्यांना सुशीला नावाची कन्या होती. ती लहान असतानाच दीक्षा मरण पावली. सुमंतूने कर्कशी नावाच्या दुष्ट व कलहप्रिय स्त्रीशी दुसरा विवाह केला. तेव्हा ती सुशीलेला खूप त्रास द्यायची, पतीचाही अपमान करायची. सुशीला उपवर झाली. सुमंतूने तिचा विवाह कौंडिन्य या तरुण ब्राह्मणाशी लावून दिला. कन्या व जावई 2 महिने सुमंतूच्या घरी राहिले. पुढे भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस ते आपल्या गावी जाण्यास निघाले. सुमंतूने गव्हाचा थोडासा कोंडा वस्त्रात बांधून कन्येच्या हाती दिला. सुशीलेने आपल्या पित्याचा निरोप घेतला आणि रथात बसून ती दोघे निघाली. दरम्यान कौंडिन्याने नदीतीरी रथ थांबवला आणि तो अनुष्ठानास बसला. तेव्हा तिथे लाल वस्त्रे परिधान केलेल्या काही स्त्रिया आल्या. त्या पूजेमध्ये निमग्न झाल्या होत्या. सुशीला जिज्ञासेने विचारणा केली असता त्या स्त्रिया म्हणाल्या, आम्ही सकल अभिष्ट करणारे अनंत व्रत करीत आहोत. त्यांनी तिला व्रतविधी समजावून सांगितला आणि व्रत साहित्य दिले. मग तिनेही अनंताची पूजा केली. पित्याने दिलेल्या गव्हाच्या कोंड्याचा अर्धा भाग तिने वाण म्हणून दिला. त्या सर्व स्त्रियांचा निरोप घेऊन ती पतीपाशी आली. त्याचे हे अनुष्ठान पूर्ण झाले होते. ती दोघे एका वैभवशाली नगरापाशी आले. तेथील लोकांनी कौंडिन्याचे स्वागत केले आणि आपण पुढे काही दिवसांनी कौंडिन्याने गैरसमजातून सुशीलेच्या हातातील अनंताचा दोरा तोडला आणि आपण आजपासून या नगराचे अधिपती आहात असे म्हणून त्या दोघांना वाजत गाजत प्रासादात नेले. अशा प्रकारे अनंत व्रताच्या पुण्याईने त्यांचा भाग्योदय झाला. पुढे काही दिवसांनी कौंडिन्याने गैरसमजातून सुशीलेच्या हातातील अनंताचा दोरा तोडला आणि आगीत भिरकवला. सुशीलेने
त्यावर जाऊन तो दोरा काढला आणि दुधात भिजवला. मात्र या प्रमादामुळे भगवान अनंत संतापले. त्यांची अवकृपा होताच कौंडिन्याच्या नगरावर शत्रूंनी आक्रमण करून तेथील सर्व संपत्ती लुटली. शत्रू प्राणघात करील या भीतीने कौंडिन्य पत्नीसह अरण्यात पळून गेला. त्याला पश्चाताप वाटू लागला. अनंता, मला क्षमा कर, असा आक्रोश करत तो मार्गक्रमण करू लागला. मार्गामध्ये त्याला फळांनी बहरलेला आम्रवृक्ष दिसला. तिथे पक्षी फिरकत नव्हते. सवत्स धेनू दिसली. तिला चारा खाता येत नव्हता. मग दयनीय अवस्थेतील बैल दिसला. आणखी पुढे पाण्याने भरलेली व एकमेकात मिसळलेली 2 रम्य सरोवरे दिसली. पण हंसादी पक्षीही तिथे फिरकत नव्हता. पुढे एक गर्दभ व हत्ती दिसला. कौंडिन्याने त्याच्यापाशी अनंताची चौकशी केली. त्यांच्यापैकी कुणीच काही बोलले नाही. कौंडिन्य आपल्या भेटीसाठी तळमळतो आहे हे पाहून भगवान अनंत वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात त्याच्यापाशी गेले. मी तुला अनंताचे दर्शन घडवतो असे सांगून त्याला त्याच्याच नगरात परत आले. ते पूर्वीपेक्षा अधिक वैभवसंपन्न शहर पाहून कौंडिन्यास मोठे आश्चर्य वाटले. ब्राह्मणाने त्याला प्रासादात नेऊन सिंहासनावर बसवले. मग ब्राह्मणवेष टाकून त्याला शंख, चक्र, गदा व पद्मधारी असे चतुर्भुज रूप दाखवले. कौंडिन्याने त्याला मनोभावे वंदन केले आणि मार्गात पाहिलेल्या आम्रवृक्षादिकांबद्दल विचारले. अनंत म्हणाले, आम्रवृक्ष पूर्वजन्मी विद्वान ब्राह्मण होता व त्याने आपल्या शिष्यांना कधीही ज्ञान दिले नाही. गायीने पूर्वी मनुष्य जन्मात ब्राह्मणाला पडीक जमीन दान दिली होती. बैल पूर्वी श्रीमंत ब्राह्मण होता. त्याने कधीच दानधर्म केला नाही. सरोवरे ही पूर्वजन्मीची सख्खी भावंडे. त्यांनी एकमेकांनाच दान दिले. दुसऱ्यांना कधीच काही दान दिले नाही. तू पाहिलेला गर्दभ हा तुझा क्रोधच होय आणि हत्ती हा तुझ्या तपश्चर्येचा गर्व होय. आता पश्चातापाने तुझे व त्या सर्वांचे चित्त शुद्ध झाले आहे, म्हणून मी सर्वांनाच मुक्त केले आहे. तू पुनर्वसू नक्षत्रमंडलात चिरकाल वास करशील. श्रीगुरु म्हणाले, अनंत व्रत केल्याने कौंडिन्याचे कल्याण झाले. पांडवांना राज्यप्राप्ती झाली. तेव्हा तुम्हीही व्रताचरण करून पुण्यप्राप्ती साधा. अशा रीतीने अनंत व्रत केल्यामुळे कौंडिन्याचे जसे कल्याण झाले, पांडवांना जशी राज्यप्राप्ती झाली, तेव्हा तुम्हीही व्रताचरण करून पुण्यप्राप्ती साधा.